देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात वकील राकेश किशोर यांनी सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न केला। या घटनेचा निषेध व्यक्त करत शहर महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी काळे वस्त्र परिधान करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इरविण येथे धरणे दिले। तसेच शासनाविरोधात तीव्र नारेबाजी करून रोष व्यक्त केला। तत्पूर्वी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली। तसेच सर्व महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली। यावेळी समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी महिला शहराध्यक्ष जयश्री वानखडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली आहे। देशाचे सर्वोच्च न्यायाधीश माननीय भूषणजी गवई साहेब यांच्यावर जो हल्ला झाला हा देशभरात आहे, सगळीकडे आहे, पण तुम्हाला बीजेपी कुठेच दिसत नाही आहे। त्यांचे आंदोलन नाही आहे, निर्देशनं नाही आहे। ज्या लोकांनी फक्त स्वयंसेवक संघाच्या याच्यावर जेव्हा ते बोलल्या गेले तर त्यावर कारवाई केल्या गेली आणि राकेश किशोर कुठे आहे त्यांना ते माहिती आहे, पण त्यांच्यावर अजूनही कारवाई करण्यात आलेली नाही। का नाही? त्यांना संविधान चालत नाही, त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चालत नाही, त्यांना चालतो फक्त धर्मावर चालणार आहेत का? धर्मावर देश चालणार आहे का? देशाची कायदा सुव्यवस्था व्यवस्थित नाही आहे। जेव्हा देशाचे सर्वोच्च न्यायाधीशावर हमला होत आहे पण बीजेपी सरकार काहीच करत नाही आहे। बीजेपीचे लोक गेली कुठे? त्यांची निर्देशनं गेली कुठे? त्यांची आंदोलनं केली कुठे? म्हणजे समाजच नव्हे तर अख्खा देश डुबीस आणण्याचा प्रयत्न हा बीजेपी सरकार करत आहे। म्हणजे महिला तर चालल्यास मुलंही चालली आणि जी आहे सुशिक्षित बेरोजगार तो तर आहेच आहे, शेतकरी, सगळ्या गोष्टीला या लोकांनी फक्त यांना नायनिमट करण्याचा ही सरकार प्रयत्न करत आहे। मोदी सरकारला आम्ही आज निवेदन देत आहे की आज म्हणजे म्हणतो आहे की यांचं कुठेतरी गुळमीळ झालेलं आहे की आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चालत नाही, आम्हाला संविधान चालणार नाही, फक्त आम्हाला हिंदू म्हणजे हिंदू।